यवतमाल जिले के आर्नी के गोडवे लेआउट और डी के चिंतावार लेआउट को जोड़ने वाले मुख्य मोड़ पर हुए अतिक्रमण को लेकर लंबे समय से चल रहे संघर्ष अब निर्णायक मोड़ पर पहुंचा है। 5 लेआउट के हजारों नागरिकों को हो रही असुविधा के विरोध में सैकड़ों सुशिक्षित परिवारों ने एकत्र आंदोलन का मार्ग स्वीकारा, जिसके बाद जिला प्रशासन हरकत में आया है। इस समस्या को लेकर नागरिकों ने कई बार निवेदन, तकरार, मोर्चा और साखड़ी उपोषण किया। अंततः जिलाधिकारी के हस्तक्षेप के बाद प्रशासन हरकत में आया। 17 जुलाई को नगर परिषद के मुख्य अधिकारी रविंद्र राउत और भूमि अभिलेख अधिकारी रमेश हेमके ने अतिक्रमण वाला भाग का मोजमापन कर मार्किंग की। प्रशासन ने जल्द ही अतिक्रमण हटाकर 15 फुट चौड़ा रास्ता बनाने का आश्वासन दिया है। आम्हाला मोठा करून पाहिजे, कारण आज आम्ही भगिनी इथे जमलेलो आहे। कारण आमची छोटी मुलं शाळेत जातात, त्यांची स्कूल बस पण येऊ शकत नाही। कोणता अग्निशमन दल, फायर ब्रिगेड आणायचं असेल, अप्रिय घटना घडली तर येऊ शकत नाही, किंवा एखादी कोणी रुग्ण असेल तर ॲम्ब्युलन्स पण येऊ शकत नाही। त्या अशा साऱ्या अडचणी आम्हाला येत आहे। शिशिदा लेआउट, माहुरे लेआउट, गोडवे लेआउट, समर्थ नगरी आणि ग्रीन पार्क मधील लोकांना गोडवे लेआउट मधून येणारा जो मुख्य रस्ता आहे तो जो चिंतावार लेआउटमध्ये जातो आणि ग्रीन पार्क मधून येणारा जो रस्ता आहे तो शिशिदा लेआउटमध्ये जातो। या दोन्ही रस्त्यावर अतिक्रमण भागामुळे हा रस्ता अरुंद झालेला आहे आणि या अरुंद रस्त्यामुळे आमच्या भागात शिववाहिनी असेल, शाळकरी मुलाच्या स्कूल बसेस असतील, रुग्णवाहिका असतील किंवा एखादी अनुचित घटना घडली तर अग्निशामक दलाची गाडी असेल, ह्या एकही मोठी वाहनं इकडे येण्यासाठी प्रतिबंधित झालेलं क्षेत्र आहे। आणि तुम्ही बघत असाल की त्या ठिकाणी नगर परिषद कर्मचाऱ्याकडून जी पाईपलाईनची खोदकाम झालेलं आहे त्या खोदकामामुळे या ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे चिखलमय वातावरण झालेलं आहे। या ठिकाणी अद्याप आतापर्यंत जवळजवळ 3 किरकोळ अपघात या ठिकाणी झालेले आहेत। या अपघातात जबाबदार नगर परिषद प्रशासन आहे की कोण आहे याचा सवाल आम्ही उचलण्यासाठी, आवाज उचलण्यासाठी आम्ही आज पावेतो नगरपालिकेला तब्बल 3दा निवेदन दिलेले, परंतु त्या निवेदनाचा काही फरक पडलेला नाही। यावर नगरपालिकेने कुठलीही कारवाई केली नाही। भूमी अभिलेख आपले अधीक्षक साहेब यांच्यासोबत आम्ही मोजणी केली। जे आता प्रथमदर्शनी अतिक्रमण दिसत आहे ती आखणी केलेली आहे, त्याप्रमाणे आपण संबंधित नोटीस देऊ, कारण त्यामध्ये त्यांचं रहिवाशी घर असल्यामुळे त्यांना थोडासा वेळ देऊन ते आपण अतिक्रमण हटवण्याची कारवाई करू।